नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे एकदम चटपटीत असा पास्त्याची रेसिपी. तर ती मी कशी बनवली, चला तर मग बघूया सर्व साहित्य. इथे मी पावभर पास्ता घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल, एव्हरेस्टचा टेस्टी मसाला, त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ, एक कांदा, एक टमाटर, त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत थोडेसे कॉर्न, 2 ते 3 छोटे छोटे गाजर, एक शिमला मिरची, थोडासा लसूण आणि कोथिंबीर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे जिरं, तेल आणि इथे आपण घेतलेले आहे काही बेसिकचे मसाले, ज्यामध्ये मी घेतलेले आहे हळद आणि तिखट. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. मी इथे टोमॅटो केचप सुद्धा यूज करणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या पास्त्यासाठी. मी इथे बॉइल्ड पास्ता घेतलेला आहे. आता इथे पास्ता बनवण्यासाठी आपण पॅन ठेवलेला आहे, याला गरम करून घेऊया. पॅन गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल आपलं गरम होत आलेलं आहे. आता आपण यामध्ये ॲड करतो आहे जिरं. तर जिरं छान तडतडून घेऊया. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत लसूण. आता आपल्याला यामध्ये एक एक करून आपण बारीक कट करून घेतलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम मी इथे गाजर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपण एक एक करून सर्व भाज्या यामध्ये टाकून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसच्या भाज्या सुद्धा टाकू शकता, जसं की लाल मिरची, लाल शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, ब्रोकोली. माझ्याकडे जे जे अवेलेबल आहेत ते मी यामध्ये टाकलेले आहेत. आता आपल्याला आपल्या भाज्यांना छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे 3 ते 4 मिनिटं लागतील. आता आपण आपल्या भाज्यांमध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत, ज्यामध्ये मी इथे यूज केलेला आहे 1 चम्मच लाल तिखट, अर्धा छोटा चम्मच हळद, हा आहे घरगुती लाल तिखट. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे एव्हरेस्टचा टेस्टी मसाला. जर हा मसाला नसेल तर आपण यामध्ये मॅगी मसाला सुद्धा टाकू शकतो किंवा कुठलाही पास्ता मसाला सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपला बॉइल्ड पास्ता. पास्ता टाकल्यानंतर आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. सर्व मसाले पास्त्याला व्यवस्थित लागले पाहिजे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो पास्तामध्ये टाकणं एकदम ऑप्शनल आहे. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मी यामध्ये ॲड केलेला आहे टोमॅटो सॉस. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहे चवीनुसार मीठ
आता याला सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपण पास्त्यावरती कोथिंबीर भरभरून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपला कलरफुल आणि टेस्टी पास्ता इथे बनवून रेडी झालेला आहे. आपला पास्ता आता खाण्यासाठी रेडी आहे. चला तर मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते. जर तुम्हाला आपली आजची पास्त्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपी व्लॉग सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.